स्पेशल दिवस असला की काहीतरी सेलिब्रेशन झालंच पाहिजे, भले ते छोटं का होईना. आज माझा बड्डे होता म्हणून म्हटलं चला बाकी काही केलं नाही, पण संध्याकाळी पोरांना जेवायला घेऊन हॉटेलला जाऊ म्हणून आम्ही हॉटेलमध्ये निघालो होतो. मग जाताना बघा सगळीकडं अंधार होता, तरी ह्या तिघांचा व्हिडिओ किती भारी पाठमोरा निघाला. मग हॉटेलमध्ये गेलं का टेबलवर कांदा लिंबू आलं की पहिलाच कार्यक्रम असतो सोनूबाईचा. हा कांदा असा मोकळा मोकळा करायचा, पप्पांकडून शिकलेली कला आहे ही. दोघांचं पण तसंच असते बघा. आणि हे साईबाबा बघा या करत होते, पप्पा समजावत होते, अरे बाळा ओरडू नको ओरडू नको, पण ऐकतीन ते साईबाबा कसले. मग जेवणाची वाट पाहत होते, पण दम निघत नव्हता म्हणून लोणचं चाटून खायचं काम चाललं होतं पप्पांचं. आणि ह्याचा शाही थाट बघा, पाय खुर्चीवर ठेवून बसायची तयारी. मग पप्पांना म्हटलं हाय करा, लगेच त्यांनी प्रामाणिकपणे हाय केलं. मग सोनूची नजर होती लोणच्यावर. सोनू सारखी लोणच्याकडं बघायची, माझ्याकडं बघायची, आणि मग मला म्हणत होती बघ पप्पा कसे लोणचं खातात, मी पण खाऊ का. म्हटलं अगं नको खाऊ, खोकला येईन. पण सोनूचं चाललं होतं, पप्पा नाहीत का खात, बघ कसे पप्पा खातात, मला पण खायचं आहे, बघ कसे पप्पा खातात, मला पण खायचं आहे. सोनू ऐकन ती सोनू कसली नाही का. मग म्हटलं खा बाई एकदाचं. तेवढ्यात जेवणाची ऑर्डर आली आणि आम्ही जेवायला सुरुवात केली. जेवता जेवता लक्षातच राहिलं नाही, आणि मग जेवण होत आल्यावर लक्षात आलं अरे जेवणाचा तर व्हिडिओ शूट करायचा राहिला. म्हणून मग पटकन कॅमेरा उचलला आणि शूट करत होते. आणि हे साईबाबा बघा जेवताना नेहमी मध्ये बसतात, एक घास पप्पांकडून एक घास माझ्याकडून, असं करता करता डबल पोट भरतं त्याचं. जेवण झाल्यावर बाहेर आलो, तुम्हाला लक्षात आलंच असेल बडीशेप खाते मी. मग बडीशेप खाता खाता साईचे पप्पा म्हणाले चला हायवेच्या कडेकडेने एक राऊंड मारून येऊ. पण आम्ही म्हटलं नको, आम्हाला कंटाळा आला आहे, कारण आम्हाला फोटोशूट करायचं होतं. मग दोघं मायलेकरं फिरायला गेले आणि त्या संधीचा फायदा घेऊन आम्ही मायलेकी फोटो काढत होतो. बघा सोनूबाईची पोज फोटोसाठी कशी मस्तपैकी गाडीला टेकून उभी राहिली. नंतर आम्ही बऱ्यापैकी सेल्फी पण काढून घेतले. पण मागचं बॅकग्राऊंड ब्लॅक इतकं छान दिसत होतं म्हणून छोटासा व्हिडिओ पण शूट केला. आणि सोनूला एवढा कंटाळा आला होता ना, बघा तिचं तोंड बघूनच कळत असेल किती वैतागली. तिला फोटो काढायचा म्हणजे लई वैताग येतो. मग दोघं बापलेक लांबून येताना दिसले. म्हटलं आता ह्यांचा छान व्हिडिओ काढावा म्हणून हाताने खुणावत सुद्धा होते, पण ऐकतीन ते मायलेकरं कसले. मग जवळ आल्यावर त्यांच्याबरोबर पण सेल्फी काढले. सोनू आधीच वैतागल्यामुळं परत काही सेल्फीमध्ये आली नाही. म्हटलं जाऊ द्या आता तिघांचाच काढू. आणि तेवढ्यात व्हिडिओ पण शूट झाला. साईबाबा बघा कसा नाईस लुक देतात ते. साईने कॅमेऱ्यात बघितलं का मला फार छान वाटतं. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. टाटा बाय बाय.